नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सोयाबीन स्पेशल शेंगा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनला लागलेल्या शेंगा दाखवणार आहेत। कारण की RVSM 1135 ही एक अशी व्हेरायटी आहे ज्याला शेंगा तर भरपूर मोठ्या प्रमाणात लागतात, परंतु या व्हेरायटीचे एक वैशिष्ट्य म्हणजे याच्यावर येलो मोजॅकचं एकही झाड तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही। मी या अगोदर सुद्धा असं सांगितलं होतं की RVSM 1135 वर येलो मोजॅकचं एकही झाड शोधून सुद्धा सापडणार नाही, कारण की याची रोगप्रतिकारशक्ती जी आहे ती एवढी जास्त आहे की सर्व व्हेरायटीमध्ये RVSM 1135 ची रोगप्रतिकारशक्ती जी आहे हे सर्वात एकदम टॉपची आहे। कारण की वातावरण कितीही खराब राहू द्या, त्याच्यामध्ये तुमचा पावसाचा खंड असू द्या किंवा अतिवृष्टी राहू द्या किंवा सतत पडणारा पाऊस असू द्या किंवा कडक ऊन असू द्या, या सर्व याच्यामध्ये RVSM 1135 जी आहे ती एकदम सर्व गोष्टीला जी आहे एकदम रोगप्रतिकारशक्तीची जास्त असल्यामुळे सर्व गोष्टीमध्ये ही तग धरू शकते अशी ही व्हेरायटी आहे। कारण की आपण मागच्या वर्षी ही व्हेरायटी लावली होती साधारण 25 आरमध्ये, तर आपल्याला 9 क्विंटलचा उतारा या 1135ला आला होता। काही शेतकरी असं सुद्धा म्हणतील की तुम्ही 2 वर्षापासून केडी 753 फुले किम्या लावत होता आणि दोन्ही वर्षीसुद्धा तुम्हाला उत्पादन चांगले आले, तर तुम्ही यावर्षी केडीची व्हेरायटी का लावली नाही? तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे केडीसवर येणारा जे रोग आहे ते म्हणजे येलो मोजॅक हे फार मोठ्या प्रमाणात आता दिवसेंदिवस हे वाढत आहे आणि याच्यामध्ये रिस्कसुद्धा खूप जास्त आहे। कारण की केडेचं जरी वाण लावले त्याच्यामध्ये तुम्हाला रोज शेतामध्ये यावं लागेल आणि रोज तुम्हाला निरीक्षण करावं लागेल की येलो मोजॅक कुठे आहे, त्याला पहिल्यांदा उपटून टाकणे। दिवसभर हेच काम आपल्याला केडीसमध्ये करावे लागत होते, परंतु आपण जी ही RVSM आहे, तुम्ही 10 दिवस गावाला जरी फिरून आले तरी तुम्हाला त्याच्यामध्ये येलो मोजॅकचं एकही झाड तुम्हाला त्याच्यामध्ये शोधून सापडणार नाही। कारण की याची रोगप्रतिकारशक्ती जी आहे ही खूप चांगली आहे। तेच जर तुम्ही किडेचे वाण लावले आणि तुम्ही 10 दिवस गावाला जर गेले तर तुमच्या शेतामध्ये एका झाडाचे संपूर्ण प्लॉट जे आहे ते तुमच्या 10 दिवसामध्ये संपूर्ण घेरले जाते आणि त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये रिस्क जी कमी घ्यायचं असेल तर RVSM 1135 जी व्हेरायटी आहे ही सर्वात बेस्ट राहील। RVSM बरोबर काही अशासुद्धा व्हेरायटी असतात की त्याची रोगप्रतिकारशक्ती जास्त असते, तर अशाच तुम्ही व्हेरायट्या आता निवडल्या पाहिजे। कारण की येणारे जे रोग आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आता येत आहेत। येलो मोजॅक तर सर्वात जास्त पिकाचं जे नुकसान आहे ते जास्त करत आहे, कारण एका झाडाचे तुमचे 1000 झाडं कधी होतील हे तुम्हाला कळणारसुद्धा नाही। एवढ्या प्रमाणात एकदम झपाट्याने येलो मोजॅकचं प्रमाण बरेच ठिकाणी वाढत आहे, म्हणून सर्वात जास्त रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्या व्हेरायट्या तुम्ही त्या ठिकाणी निवडल्या पाहिजे। RVSMच्या शेंगा आणखी 25% सुद्धा भरल्या नाहीत, तर झाडाला एवढ्या मोठ्या प्रमाणात शेंगा दिसत आहेत। जेव्हा झाडाच्या संपूर्ण शेंगा भरतील तेव्हा झाडाचं बूडसुद्धा तुम्हाला दिसणार नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडाला शेंगा असतात। तर ही व्हेरायटी जर आपल्याला प्रत्यक्षामध्ये डोळ्याने पाहायची असेल तर तालुका किनवट, जिल्हा नांदेड या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी। कारण की डोळ्याने पाहिलेला प्लॉट आणि व्हिडिओमध्ये पाहिलेला प्लॉट हा फरक असू शकतो, म्हणून स्वतः डोळ्यांनी अनुभवण्यासाठी तुम्ही प्लॉटला व्हिजिट द्या। तर तालुका किनवट, जिल्हा नांदेड या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण नंबर दिलेला आहे, तर प्रोफाईलवर जाऊन ते तुम्ही नंबर त्या ठिकाणी घेऊ शकता। तर अशा पद्धतीचा हा आपला RVSMचा प्लॉट आहे, शेंगाने लदबद असलेला प्लॉट आणि 25% सुद्धा आणखी शेंगा भरले नाही आणि याचा कालावधी जे आहे साधारण 100 ते 105 दिवसाचा कालावधी आहे आणि शेवटला शेंगासुद्धा उशीर जरी झाला काढणीला तरी शेंगा याच्यात तडकत नाहीत, म्हणजे झाडाला शेंगाला चवरंसुद्धा फुटत नाहीत। त्याचबरोबर किती कडक जरी ऊन असले तरी शेंगा फुटत नाहीत। या सर्वच गोष्टीचा विचार करून आपण यावर्षी RVSM 1135 जी व्हेरायटी आहे लावलेली आहे आणि शेंगाचं प्रमाण एवढं जास्त असते का जसं केडीएसच्या वाणाच्या शेंगा असतात त्या पद्धतीच्या याला शेंगा असतात। RVSMचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा आपला सोयाबीनचा प्लॉट काढणीला येतो तेव्हा 15 दिवस जरी तुम्हाला काढणीला उशीर जरी झाला तरी याच्या शेंगा गळत नाहीत। त्याचबरोबर काढणीच्या टायमामध्ये पावसाने जरी कंटिन्यू सततधार पाऊस जरी असला तरी याला सोयाबीनला जी आहे चवरी फुटत नाहीत, हे याचं विशेष आहे। एकंदरीत सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर आपण RVSM 1135 ही व्हेरायटी आपण लावलेली आहे। कारण की कोणती व्हेरायटी लावताना सुरुवातीला त्याचे कॅरेक्टर जे आहे ते आपल्याला तपासावं लागतात। त्यासाठी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये थोडंसं डेमो प्लॉट म्हणून तरी घ्यावं लागेल, कारण त्या ठिकाणी त्याचे कॅरेक्टर काय आहेत, कशा पद्धतीचे आहे, येलो मोजॅक येतो का, या सर्व गोष्टी तपासूनच आपण यावर्षी 3 एकरमध्ये आपण RVSM 1135 व्हेरायटी जी आहे ही लावलेली आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपवर शेअर करा, कारण की RVSMबद्दल
सविस्तर संपूर्ण माहिती आपण शेवटपर्यंत सांगणार आहोत. त्याचबरोबर काढणीचे सुद्धा व्हिडिओ आपण टाकणारच आहोत, कारण की या व्हेरायटीला इतर व्हेरायटीपेक्षा जास्त आवृत्ती तर नक्कीच राहील, परंतु रोग प्रतिकारशक्ती जास्त असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना ही व्हेरायटी जी आहे नक्कीच फायद्याची ठरू शकते. कारण की येणारे जे आताचे रोग आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि अशामध्ये सर्वात जास्त रोग प्रतिकारशक्ती RVSMची आहे मला असं वाटते. तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्याचबरोबर जे शेतकरी नवीन चॅनलवर पाहत असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. धन्यवाद.